पुढची महत्त्वाची बातमी, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पुन्हा एक होणार का? काका पुतण्याचं मनोमिलन होणार का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सबंध महाराष्ट्राचं लक्ष हे दोन्ही राष्ट्रवादींच्या मेळाव्यांकडे लागलं होतं। मात्र दोन्ही मेळाव्यानंतर प्रश्न अनुत्तरितच राहिलाय। विशेष म्हणजे अजितदादांना सोबत घ्यायचं की नाही याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना दिले। मात्र हा निर्णय घेण्यासाठी वेळेची मर्यादा नाही अशी भूमिका सुप्रिया सुळेंनी मांडली। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल बोलायचं झालं तर आपल्याकडे एकत्रीकरणाचा प्रस्तावच आलेला नाही असं सुनील तटकरेंनी स्पष्ट केलंय। दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत असा नकाराचा सूर देखील दोन्ही राष्ट्रवादीच्या कोणत्याही मोठ्या नेत्यानं आळवलेला दिसला नाही। येण्याचा निर्णय घेण्यासाठी टाइमलाईन नाही असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। तर कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं तटकरेंनी स्पष्ट केलंय। मधल्या काळामध्ये पवार साहेबांनी एक मुलाखत दिली होती आणि पुढचा जो काही निर्णय घ्यायचा आहे तो सुप्रियाताई घेतील असं त्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे तुमच्याकडे नजर आहेत सगळ्यांची। पण त्याला टाइमलाईन नाही ना, त्याला टाइमलाईन नाहीये। आज काही निर्णय कार्यकर्त्यांच्या भावना ह्या नेहमीच आमच्यासाठी सर आखोबे असतात, त्याला काय माहिती नाही। आता एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा होते, अर्थात ती माध्यमांमध्ये होतेच हे मान्य आहे, पण त्याचवेळी दोन्ही राष्ट्रवादीचे वेगवेगळे मेळावे देखील पुण्यामध्ये होत आहेत। तर खरीच काही अशी चर्चा पक्षाच्या आतमध्ये तुम्हा वरिष्ठांमध्ये होती? 14 दिवसांनी परत आले। मी 2 दिवस दिल्लीला होते, मी काल पण इन्कम टॅक्स साठी दिल्लीला होते, मी आता परत आले। मी कार्यक्रमात प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये त्या विषयाची कधी चर्चा झालेली नाही आणि येईपर्यंत संभवत नाही। एक भाग आता अन्याय आणि वगैरे वगैरे जे काय म्हटलं गेलेलं आहे ते कशा संदर्भात म्हटलं गेलं याची काही मला माहिती नाही। नेमकं त्याच्यामधलं माहिती प्राप्त झाली असती किंवा त्याच्यात नेमकं कशाबद्दलचा अन्याय आहे हे व्यक्त झालं असतं तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्या संदर्भातलं पक्षाचं अधिकृत मत मी त्या ठिकाणी प्रदर्शित केलं असतं। तर राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही याचं थेट उत्तर दोन्ही पक्षांकडून मिळालेलं नसलं तरी सुप्रिया सुळेंनी लेखामध्ये केलेले भाष्य जर आपण बघितलं तर त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एक व्हाव्यात अशी इच्छा असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत ठेवण्यात आल्या। आमचे 8 खासदार काय निर्णय घेतील ते पाहूया। एकत्रीकरणाबाबत शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय घेईन असं सुप्रिया सुळेंनी त्यांच्या लेखात म्हटलं। त्यामुळे सुप्रिया सुळेंचा हा लेख सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय। तर सुप्रिया सुळेंनी आज जो लेख लिहिलेला आहे या लेखामध्ये नेमकं काय म्हटलंय, कुठले मुद्दे मांडण्यात आलेले आहेत पाहूया। अजित पवारांसोबत जाण्यावर पवार साहेब वा जयंतरावांशी कोणतीही चर्चा झालेली नाही। आम्ही एक कुटुंब म्हणून सोबत असतो। राजकारणामध्ये मतभेद असावेत पण मनभेद नसावेत। आमचे 8 खासदार काय निर्णय घेतील ते पाहूया। आधी लग्न कोंढाण्याचं, सध्या राष्ट्र मग नंतर महाराष्ट्राचा निर्णय होईल। 8 खासदार एकत्रित, जो निर्णय होईल तो एकत्रितच असेल। एकत्रीकरणावर आधी साहेबांना भेटेन, साहेब आणि जयंत पाटलांची चर्चा करून निर्णय घेतला जाईल। दरम्यान दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याबद्दल आपली मतं मांडली आहेत पाहूया। ज्या माध्यमामध्ये चर्चा चालू आहे पार्टीमध्ये आमच्या पक्षात कुठेही चर्चा नाही। नंबर 1 ठीक आहे, आज काय लोकांचं मत पडतं, आमच्या कार्यकर्त्यांचं काय मत पडतं, पदाधिकाऱ्यांचं काय मत पडतं ते ऐकून पुढील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष कशा प्रकारे अधिक जोमाने महाराष्ट्रामध्ये पुढे न्यायचं याबाबत चर्चा आम्ही करू इथे। आमच्या वरिष्ठ स्तरावर कुठेही त्याची चर्चा नाही। आता खालच्या स्तरावर कार्यकर्त्यांचं अलग अलग मत असू शकतं। पवार एकत्र झाले तर आम्हाला आनंदच होईल,
पण ते एकत्र होणार नाही होणार या चर्चेवर आम्ही काही बोलणं किंवा कुणी कार्यकर्त्याने बोलणं हा आम्हाला वाटतं की आम्ही संयुक्तिक नाहीये. आदरणीय साहेब आणि ताई जो काही निर्णय देतील तो आम्हाला सावंत असेल. आम्हाला त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. आम्हाला साहेब आणि ताई जे सांगतील ते आम्हाला मान्य आहे. दोन्ही पक्ष एकत्र झाले, दोन्ही पवार एकत्र झाले, याचा आनंद नक्की असेल. पण आमची भावना काय असेल तर साहेबांचा आणि ताईंचा आदेश मान्य. मुळामध्ये अजितदादांवरती विश्वास ठेवून अनेक पक्ष, वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, माजी आमदार असतील, माजी खासदार असतील, ते पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने बघायला मिळतंय. आता मला असं वाटतं की पक्षामधली गळती थांबवण्याच्या दृष्टिकोनातून या एक प्रकारच्या सोडलेल्या चर्चा होत्या, पण तशा स्वरूपाची चर्चा पक्ष नेत्यांमध्ये किंवा पक्षश्रेष्ठींमध्ये कुठे झाली असेल असं मला काही वाटत नाही. दोन्ही पवार एकत्र येतील अशी चर्चा आहे. तुम्ही तर घरातले आहात, किती आनंद होईल आणि असं व्हायला हवं का? म्हणजे कुटुंब म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत आणि शेवटी मी कुटुंबातला आहे, पण मी एक ज्युनियर कार्यकर्ता आहे. पक्षात पण मी आज पण ज्युनियर आहे. त्याच्यामुळे जो काही निर्णय आदरणीय साहेब, आदरणीय दादा, आदरणीय जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल.